विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासिकेमध्ये आपण भारतातील बहुपक्षीय पद्धतींचा अभ्यास करत होतो. या बहुपक्षीय पद्धतीमध्ये दीर्घकाळ भारतामध्ये काँग्रेस या पक्षाची सत्ता त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. परंतु 1989 नंतरच्या काळामध्ये भारतीय देशामध्ये अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती किंवा विकास त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. या अशा असंख्य बहुपक्षीय पद्धतीमुळे भारतामध्ये आघाडी सरकारांची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक समविचारी किंवा समविचारी जरी नसतील तरी सत्तेच्या आकांक्षेपोटी अनेक राजकीय पक्ष देशामध्ये आज आघाड्या निर्माण करत आहेत आणि आज रोजी या आघाडी सरकारचं देशामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. मग विविध राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आपल्याला आज दिसून येते. कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसे. या कारणामुळे अनेक पक्ष एकत्र येऊ लागले व आघाडी सरकार स्थापन करू लागले. खास करून 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी निर्माण करून केंद्रात सत्ता स्थापन करू लागले. आघाडी सरकार स्थापन करण्याचे श्रेय हे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना जाते. आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होते. हा गैरसमज भारतातील आघाडी सरकारने खोटा ठरवला. तसेच भारतात आघाडी सरकार स्थापन करून राजकीय स्थिरता निर्माण केलेली आपल्याला त्या काळामध्ये दिसून येते. भारतामध्ये विविध क्षेत्रात विविधता आढळते. प्रादेशिक, भाषिक, वेशभूषा, संस्कृती अशा प्रकारे विविधता आढळून येते. अशा विविधतेमुळे भारतात अनेक राजकीय व प्रादेशिक पक्षांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धतीची सुरुवात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जरी झालेली असली तरी खऱ्या अर्थानं बहुपक्षीय पद्धतीची 1989 नंतरच्या सुरुवातीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. कारण 1989 नंतर काँग्रेस एक हाती सत्तेला धक्का बसू लागला. काँग्रेस व्यवस्था त्याचे विरोधक अशी स्पर्धा मागे पडली. त्या जागी काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय आघाडी, डावी आघाडी अशा 4 गटामध्ये सत्ता स्पर्धेचा राजकीय अवकाश विभागला गेला. दुसऱ्या शब्दात द्विध्रुवीय राजकीय अवकाश बहुध्रुवीय झाला. या प्रकारचा राजकीय अवकाश अत्यंत गुंतागुंतीचा होता. तो जवळपास 1989 ते 1999 या 10 वर्षात स्पष्टपणे आपल्याला दिसतो. नवीन पक्षांची निर्मिती झाल्यामुळे जनतेसमोर अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले. भारतामध्ये बहुपक्ष निर्माण झाल्याने प्रादेशिक पक्ष हे केंद्र सरकारच्या सत्तेत सहभागी झाले. यामुळेच राष्ट्रीय राजकारणाच्या निर्णयात प्रादेशिक पक्षांचा सहभाग वाढू लागला. वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांची स्पर्धा वाढल्यामुळे वेगवेगळे पक्ष सत्तेत येऊ लागले. भारतात प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीमध्ये वेगवेगळे कालखंड निर्माण झालेले आहे. त्यापैकी 3 कालखंड महत्त्वाचे आहेत. 1947 ते 1977 हा एक कालखंड, 1977 ते 1989 या 2 कालखंड आणि तिसरा जो कालखंड महत्त्वाचा कालखंड म्हणजे 1989 नंतरचा तिसरा कालखंड पक्ष उदयाचा कालखंड हा होता. कारण या कालखंडामध्ये काँग्रेस आणि जनता कुटुंबाच्या बाहेरचे पक्ष जलद गतीने या काळात वाढले. त्यानंतर प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढले. प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाचा अन्वयार्थ लावण्यास सुरुवात या तिसऱ्या कालखंडात झाली. राज्यघटनेत जर अनेक पक्षांना समान न्याय मिळावा यासाठी जर समान अशी तरतूद असेल तर त्या देशामध्ये बहुपक्षीय पद्धत निर्माण होत असते. अशा वेळेस कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत शक्य नाही. यामध्ये अनेक डाव्या तसेच उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष येऊन आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असतात. एक पक्ष पद्धतीद्वारे चीनमधील साम्यवादी पक्ष तसेच फॅशिस्ट विचारसरणीचे पक्ष असतात. ज्या देशामध्ये साम्यवादी क्रांती झालेली आहे अशा देशामध्ये एक पक्ष पद्धत निर्माण झाली आहे. इंग्लंड तसेच अमेरिका या देशामध्ये द्विपक्षीय पद्धत अस्तित्वात आहे. तर भारतासारख्या काही देशामध्ये
बहुपक्षीय पद्धती अस्तित्वात असलेली आज आपणास त्या ठिकाणी दिसून येते. भारतातील राजकीय पक्षांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाला विशिष्ट अशा विचारसरणीचा आधार असतो. तसेच राजकीय पक्ष हे सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच आपला पक्ष कार्यक्रम आखत असतात. राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या माध्यमातून बहुमताच्या आधारे सत्ता मिळवित असतात, सरकार स्थापन करीत असतात. राजकीय पक्षांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जनता व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य त्या ठिकाणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये आघाडी सरकार किंवा प्रादेशिक पक्षांचा बोलबाला त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. या प्रादेशिक पक्षांना नंतरच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतात आणि आघाडी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या प्रादेशिक पक्षांना त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. कारण भारत मुळातच हा बहुविविधता असलेला देश आहे. म्हणून भारताच्या राज्यघटनाकाराने भारतामध्ये ही बहुपक्षीय पद्धती त्या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. ती आज एक प्रकारे वरदान त्या ठिकाणी ठरत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. कारण अनेक व्यक्तींच्या मतांचं मनाचं प्रतिनिधित्व हे सर्व राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात. आघाडी सरकारच्या माध्यमातून या सर्व निर्णय प्रक्रियेला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला गरज असताना आपल्याला दिसून येते. याउलट जे काही साम्यवादी देश आहे, यामध्ये चीन असेल, रशिया असेल, क्युबा असतील, या साम्यवादी देशांचे जर राजकारणाचा जर आपण विचार केला तर या देशामध्ये एकच राजकीय पक्षांचा उदय किंवा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी अनेक पक्ष आहेत, परंतु मुळामध्ये जसं की आपण दीर्घकाळ बघितलं की भारतामध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती, तशा स्वरूपाची त्या देशामध्ये कायमस्वरूपी साम्यवादी या पक्षाच्याच हातामध्ये सत्ता राहत आलेल्या आहेत. बाकीचे सर्व जे पक्ष आहेत ते दुय्यम स्तराचं स्थान त्यांना त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे. याशिवाय इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या लोकशाही प्रणित देशामध्ये देखील द्विपक्षीय पद्धती त्या ठिकाणी विकसित झाल्या आहेत. या द्विपक्षीय पद्धतीशिवाय इतर पक्ष आहेत, परंतु त्यांचं अस्तित्व नगण्य स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि या देशामध्ये द्विपक्षीय पद्धती निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. मात्र आज भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती असून या बहुपक्षीय पद्धतीचं रूपांतर एक आघाडी सरकारमध्ये निर्माण झालं आहे. मग या आघाडी सरकारमध्ये एक किंवा दोन राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी समाविष्ट असतात किंवा त्यांना सहकार्य करणारे अनेक प्रादेशिक पक्ष देखील त्या ठिकाणी सहभागी झालेले असतात आणि अशा स्वरूपाचं भारताला एक प्रकारचं स्थैर्य देण्याचं काम या आघाडी सरकारनं त्या ठिकाणी महत्त्वाचं केलेलं आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये राजकीय लोकशाहीमध्ये आघाडी सरकार हे अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला दिसून येतात. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.